आईच्या गावात ते पहिलं जे दाखवलं ना हे सगळं काहीच नव्हतं. इथं प्रॉपर आहे असं वाटतंय सगळ्यात मोठं आहे. हत्ती घे ना ते कानातले, ठीक आहे हत्ती कानात घाल तुझ्या. दरम्यानच्या काळात आम्हाला डिटेक्टिव्ह बनायचं सध्या काम भेटलेलं आहे. मग चिनी शेट एक टॉम क्रूजचा गॉगल जरा घ्या. स्वागत है दोस्तों आपके भाई के इस प्यारे से व्लॉग में. दिन की शुरुआत हो चुकी है और आज का व्लॉग भी शुरू हो चुका है. सकाळचे जवळजवळ 8:30 वाजलेत आणि स्टील अजून ऋतुजाचं आवरलं नाही आहे. कारण आज मी सुट्टीवरती आहे आणि खूप महत्त्वाचा मुद्दा आज मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. ॲक्च्युली सीन असा आहे की आता तुम्हाला माहिती आहे मी सगळ्यांना जवळजवळ 12 वर्ष तर आरामात झाले की मी JCB चालवतो. म्हणजे 12 प्लस झाले. सो एवढ्या वर्षामध्ये माझ्याकडे लायसनच नव्हतं. तर आत्ता मी लायसन काढायला चाललो आहे. पण त्याच्या आधी कालचा एक किस्सा सांगतो मी तुम्हाला. काल असं झालं की आम्ही म्हणजे मी एकटा होतो. मी बाईकवरून कामावरती निघालो होतो आणि सकाळी मला पोलिसांनी पकडलं आहे. मला एवढा हसू आला त्या गोष्टीचं. म्हटलं एवढं वर्ष मला कधीच पकडलं आहे आणि आज मला तुम्ही एवढ्या वर्षानंतर उद्या जर मी लायसन काढायला चाललो आहे तर मला तुम्ही पकडले म्हणून मला हसायला आलं. मी रिसर्च जे फाईन वगैरे होतं ते दिलं आहे मी. पण आत्ता मी आज पुण्यामध्ये पुणे महोत्सव पण पुस्तक महोत्सव पण चालू आहे. सो मग तो पण अटेंड करायचा आहे आणि हिला पण घेऊन जायचं आहे थोडंसं तुळशी बागेमध्ये. अजून हिचं आवरलं नाही तुम्हाला दाखवतो. हिचं अजून तेच सकाळपासून लगे रहो लगे रहो लगे लहो लगे लहो. ये क्या आहे झालं चल मग. हिने पण नवीन नवीन कपडे घातलेत. बाय द वे आज का आउटफिट आहे सर. त्या आतमध्ये टी-शर्ट आहे आणि ती जी जॉगर का काहीतरी असते ती हिने घेऊन दिली होती मला. तर ती घालतो मी. हे आवर पटकनचं. पण आता एवढ्या वर्षानंतर मला ते ट्रायल्स वगैरे सगळं जे आहे ना ते मला एक्सपिरियन्स घ्यायचं जरा ट्रायल वगैरे कसं असतं. आणि ह्याच्या आधी मी 2 वेळा लर्निंग लायसन काढले आणि ते सगळे एक्सपायर होऊन गेले आणि त्याचे पैसे पण वेस्ट गेले. सो आता इथं आवडलं की आम्ही निघणार आहे ह्याला नाशिक फाट्याला जायचं आहे आम्हाला. पुण्यामध्येच आहे नाशिक फाट्याला. तिथं माझी ट्रायल होणार. त्याच्यानंतर मग आम्ही पुण्यामध्ये जाणार आहे. पण अजून इथं आवरलं नाही म्हणून आम्ही इथंच थांबलो आहे अजून तरी. तर आत्ता आम्ही थांबलो आहे नाश्ता करण्यासाठी. इधर एक मोशी में सावतामाळी मिसळ नावाचं एक हॉटेल आहे. एकदम चिल्ल असं. तू गोंडस दिसते गोंडस पुकी दिसते पुकी. तर आता नाश्ता करायला थांबलो आहे आणि तिकडच्या साईडला भरपूर ट्रॅफिक होतं. अजून नाशिक फाटा भरपूर लांब आहे. त्यांनी आम्हाला 10चा टायमिंग दिलं आहे. अजून आम्ही इथंच आहे. अजून मिसळ वगैरे खाणार इथं मस्तपैकी मग जायचा विषय. बाय द आपली गाडी पण लय भारी दिसते रे आता. तुला सर्व्हिसिंग वगैरे करून आणल्यापासून भारी दिसते ती. तर चिकनी दिसायला लागली. आधी लय खराब दिसायची नाही का. धुतल्यावर भारी दिसते. चला थोडासा नाश्ता वगैरे करून मिसळ वगैरे खातो मग पुढं जायचं. दोस्तों मिसळ आ चुकी आहे. ये और ये मिसळ. ह्याच्यामध्ये मस्त लिंबू बिंबू टाकून दिला आहे त्यांनी. इकडं कांदा आहे इकडं पाव फ्राय. तर्री तर बघा पाव फ्राय. तर्री किती आहे खतरनाक. ये चेस. तू चालू कर तुला भूक लागली ना का. मी जरा शूट करतो. आधी मिसळ खातो मग बोलतो. आता भूक भरपूर लागली. हा माझ्या लाईफचं पहिला एक्सपिरियन्स आहे. एवढी सगळी गर्दी एवढं सगळं हे मला काहीच समजत नाही. आय डोंट नो. इथं शूट केलं चालतं का. शूट नको. बाय 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 भाई. इथं शूट करायला परवानगी नाही. बाय बाय. तो गाईज आत्ता आहे आम्ही FC रोडला. ही आणि मी एवढा वेळ झाला आम्ही पार्किंग सापडत होतो. लायसनचं पण काम झालं आहे आता. लायसन एक 15-20 दिवस लागतील त्याला लायसन यायला. तर त्यांनी माझी JCBची पण ट्रायल घेतली. आधी त्यांनी म्हटलं होते की JCBची ट्रायल घेणार नाही. आता ते बोलत होते की JCBची ट्रायल होणार म्हणजे झाली आहे. ऋतुजा बसून तिकडे कंटाळली होती. तर मग मी आणि ही आलं आम्ही हे बघायला बुक काय पुणे बुक फेस्टिवल. सो इथं आहे आणि गाडी 3 गेट आहेत फर्ग्युसन कॉलेज. 3 का 4 आहे. 3 आहे. त्या साईडला एक आहे पाठीमागच्या साईडला एक आहे. हे सगळं आम्ही बघायला आलो आहे. आता आतमध्ये चाललो आहे पण चालत जायचं आहे कारण गाडीला पार्किंगच नाही. इथं सगळीकडं नो पार्किंग आहे. ही एंट्री आहे. स्टार्टिंगला तिथे हे बसवलं आहे. आय थिंक हे आत्ता बनवलं नाही का हे वालं. नाही जुनं नाही आत्ता बसवलं आहे. सगळं आयला फोटोग्राफी चालली. एवढं भारी आहे सगळं. तिथं त्याच्यामध्ये आहे ना पोलीस बंदोबस्त पण आहे. आणि आम्ही आतमध्ये आलो ना तेव्हा एक मामा होते तिथं. ते बोलत होते की हे करा काय त्यांनी ते पेम्पलेट असतं ना क्लासचं काहीतरी होतं ते. त्यांना म्हटलं आता लग्न झालं आता कशाला देता म्हणजे चल ना पटापट. नरेंद्र मोदी पण आहे सर इथं. नरेंद्र मोदी पण हे करते बघ तिथं.
पुस्तक वाचते. सेल्फी काढू का तिथे मला? अजून भरपूर डेकोरेशन लय भारी केलं रे यांनी. सगळं एकदम प्रॉपर झालं ना. डेकोरेशनचंच घेतलं मी. गाईज हेवाला बघा, हे सगळं हँडमेड दिसतंय ना. ते प्लाय असं काहीतरी त्याला हे पेपर वगैरे लावलेले आहेत. हे पण भारी. हे फर्ग्युसन कॉलेज मेन गेट. पण इकडून जायचं कुठे आता आपल्याला? धडकायचं कुठं तरी. सगळं डेकोरेशन लय भारी केलं आणि बाकी काही नाही, पण डेकोरेशन लय मजबूत केले. मी जिंदगीत फर्स्ट टाईम ह्या कॉलेजला आलो. फर्स्ट टाईम. मला नव्हतं माहिती फर्ग्युसन कॉलेज. हे दगडांमध्ये बांधले का सगळे? हे जुनं बांधकाम दिसतं नाही काय? सगळं प्रत्येकजण ज्याचे त्याची हे करतं आहे. मला भेटायचं आहे यांना स्पायसी केक. त्यांनी ऑलरेडी एक त्यांचं पुस्तक लॉन्च केलं. हा त्यांचं स्टॉल आहे. हा मला माहीत नाही, बघायला सापडायला लागेल. नाही स्वतः आहे ते तिथे, स्वतः हे करतात त्यांचे साईन करून हे करतात ते. त्यांचा एक स्टॉल आहे. त्यांचा नंबर आहे माझ्याकडे, पण मी फोन नाही करणार आता. डायरेक्ट जातो मी तिथं. मला वाटतं एंट्रीसाठी काहीतरी वेगळी प्रोसेस असणार आहे नाही. एवढं सगळी गर्दी नाही इथं. हे सगळे कॉलेज स्टुडंट आहेत. सगळे जेवढं दिसतात सगळे कॉलेज स्टुडंट आहे याच्यामध्ये. फक्त मीच एकटा आलो ज्याला काही हे नाही. आत्ता शिक्षणाचं महत्त्व कळायला लागेल. क्राऊडमध्ये एवढं मला नाही वाटत. आपण एक माईक घेतला पाहिजे. येईल आवाज येईल. सगळ्या झाडांवरती सगळे हे केले. किती गर्दी आहे काय का? रात्रीचं पण चालू असतो का? रात्रीचं नसेल चालू. गाईज हे सगळं फोटोग्राफीचं हे प्रदर्शन आहे. ते कुणी फोटोग्राफी वगैरे केलेत ना, त्यांचं प्रॉपर त्यांची माहिती वगैरे अजून बरेच म्हणजे चांगले फोटोग्राफी आहे अजून. हे पवन डेंगरे यांनी ज्यांनी हे केलं ना, त्यांचं थोडंसं हे केलं काय बोलतात त्याला, म्हणजे त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू अजून बऱ्याचशा गोष्टी. हवाला बघ त्या ह्याचा हा छकडीचा आहे. बैलगाडा शर्यत असते छकडी पद्धतीची. आपल्या इकडे जी बैलगाडा पद्धत असते ना ती वेगळी. हे बघ हे पोलिसांचं काहीतरी झालेलं आहे. भरपूर असे एकदम भारी फोटोग्राफी म्हणजे लाईक हा वाला फोटो बघा ना किती प्रॉपर काढलेला आहे. याच्यामध्ये लाईटिंग वगैरे बघ. हे BTSमध्ये गपचूप घेतलेले फोटोज इथे भारी आहेत ना, कॅन्डिड एकदम. हे नाटकांमधले आहेत. अजून भरपूर म्हणजे हा वाला स्टॉल जो आहे ना सगळं याचंच आहे, फोटोग्राफीचंच आहे. हे बघा हे क्रिकेटचे वगैरे म्हणजे क्रिकेटचंच आहे. एवढे भारी फोटोग्राफ्स आहेत ना सगळ्यात मला आवडलेला मला सगळ्यात जास्त आवडला हा एक. आणि हा एक तर मला असं वाटतं मोबाईलमध्येच काढला असं. भरपूर आहे त्याचे. हे ट्रॅफिकचं आहे. पडेल कसं लगेच कसं पडेल ते. हा पण भारी ना. भरपूर आहे. किती पण बघितलं तरी कमीच आहे त्याला अजून. त्या दिवशी ऋतुजाला हे करायला लावलं होतं. असे फोटोज काढून पाठवायला लावले होते त्यांच्या कॉलेजच्या ग्रुपवरती. आत्ता डोक्यात आलं ते मे बी ह्याच्यासाठी असू शकतं काय. तुझं फोटो दिसतंय का बघ कुठे याच्यामध्ये. आणि सगळ्यांनी हे फोटोज काढून पाठवले पुस्तकं वगैरे वाचताना. तुझं पण असायला पाहिजे एखादं. तुमच्या कॉलेजमध्ये असणार ना, तुमच्या कॉलेजमध्ये असलं चल अजून पुढचं बघू. भरपूर असे सगळ्यांचे फोटो काढून पाठवले. ऋतुजा बोलते यायचं कोणाचा तुझा फोटो आहे का बघ ना कुठं बस दिसतंय का बघ. तुझा फोटो सापडतोय का बघू आपण. ही इसको पहचानता है मी आहे ते. अरे ती एका क्रिएटरची वाईफ आहे. एवढे फोटोज आहे ना. आता इथं आपला एक फोटो काढू सध्या सुखी. इथं एक फोटो घेऊ एक मस्तपैकी. आईच्या गावात ते पहिलं जे दाखवलं ना हे सगळं काहीच नव्हतं. इथं प्रॉपर आहे. असं वाटतंय हे सगळ्यात मोठं आहे इथं. मला असं वाटतं हे कंपनीचं ते शेड नसतं का माझं ते मी बनवतो मग तसे शेड आहे. एवढं मोठं आहे. एवढं प्रॉपर मॅनेजमेंट केलं ना सगळं. मला तर तो वाला स्टॉल्स होता त्यांचा तो स्पायसी केकचा. तो स्टॉल भरपूर आतमध्ये येतं बघ तिथं आतमध्ये स्टॉल. ते सगळे पुस्तकांचे स्टॉल्स आहेत. जेवढे पाहिजे तेवढे सगळे पुस्तकांचे स्टॉल्स आहेत. एवढं आहे की इथून घ्यायला गेलं ना भरपूर काय. पण मला त्यांचं एक पुस्तक घ्यायचं आहे. अजून 2-3 पुस्तकं आहेत ती घ्यायची आहेत मला. दिसते मी पहिल्यांदा असं काहीतरी हे केलं बरं गाईज. हे देखो इथं फोटोसाठी महाराजांचे हे वगैरे उभं केले. आपण नंतर पुस्तकं वगैरे घेतली ना मग फोटो काढू. एंडला काढू आत्ता नको. हिने त्या हाय हिल्स घातलेत ना त्यामुळे तुला म्हटलं होतं मी नको घालू दे. पाय दुखतात ना लय. तर हे पण झालं असेल त्याला.
इकडे जायचं की इकडे जायचं आधी? एंट्री तसं काय नाही, जर वाटेल त्या स्टॉलमध्ये घुसायचं डायरेक्ट, असं आहे. आधी त्या साईडला चाललोय आम्ही. तू यश आहे का रेड्डी? नाही नाही, आमच्या मित्रासारखे एकदम दिसला. भरपूर काय काय बघण्यासारखं इथं, असं वाटतं इथंच राहावं. एवढे हे आहेत सगळे, म्हणजे ज्यांना पुस्तकांची आवड आहे ते लोकच येतात इथं. मला काही एवढी नव्हती, मला लागली थोडीशी, सो मी आलोय आता. हे देखो, हा ना ऋतुजा, तू हिच्या मम्मीला आणलं असतं ना भारी झालं असतं. हिच्या मम्मीला लय पुस्तकांची आवड आहे. हा गेट नंबर 1. ते कसलं तरी फेस्टिवल होता बहुतेक. हा घुसा आता, एंट्री झाली इथंच कुठेतरी. त्यांचा तो स्टॉल H15 आहे. आम्ही सगळीकडे फिरून आलो. त्या साईडला D आहे, E आहे, सगळे स्टॉल आहे. या साईडला F8 आहे, G आहे. आम्हाला त्यांचं हे भेटलं नाही. काल त्यांनी एक पोस्ट हे केली होती, रील टाकली होती. त्या रीलवरती त्यांनी ॲड्रेस सांगितला होता. सो आता सापडत चाललो आहे. आता 2 पुस्तकं तर घेतलीत मी. एक अग्निपंख घेतले यांचं, डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं. दुसरं अजून एक घेतलं, H15 आहे ना तो. H35 H15 पाहिजे आपल्याला. H15 H51 आहे, 57 आहे, 57 आहे. H15च भेटत नाही, बाकी सगळं भेटत. H7 H7 6 H8 9 10 11 12 13 14 15 त्या साईडला आहे. त्याच्यामध्ये 2 पुस्तकं आहेत, ही घेतलीत मी. ऋतुजाच्या मम्मीला एक घ्यायचं ना. ऋतुजाच्या मम्मीला पण अजून 2-3 पुस्तके घ्यायची, पण त्यांनी काय अजून सांगितलं नाही. ऋतुजासाठी मग ऋतुजाला बोलतोय घे, पण ती काही घेत नाही. मग मी माझ्यासाठीच घेतली फक्त. त्या साईडला आहे स्टॉल. 15 ना रे, 15च ना. चला, आय डोंट नो भेटतील का नाही, बघायला लागेल. भेटले तर ठीक, नाही भेटले तर आपण पुस्तक घ्यायचं. चल, एवढी पुस्तकं आहेत ना, इथं माणूस आला ना डायरेक्ट कन्फ्यूज होऊन जातो. म्हणजे लाईक येताना मी तर ठरवलं होतं हे घ्यायचं. ऋतू तुला घ्यायचं आहे का काही? हे बघ, हे पण चांगलं आहे, घ्यायचं तुला काही? बॉब मार्ली वगैरे. चल, ते स्टिकर वगैरे नाही. कॅमेरा पकड. H15 यायला नाही. माझी जन्मगीत इथंच होतं ना ते. अरे ते नाही येत, पण ते नाही येत. त्यांचं स्टॉल आहे, त्यांचं पुस्तक पण दिसतंय तिथं. घ्यायचं का ते पुस्तक? घेऊ का मी ते? हां गाईज, आम्ही पुस्तकं घेऊन बाहेर आलो आणि हिचं शॉपिंग करते. झुमके वगैरे भेटतंय का काही मनासारखं? हां, चप्पल घेणार होते. हे हत्ती घे ना, ते कानातले हे घे. हत्ती कानात घाल तुझ्या. दिवसभर इतका फिरलोय, आत्ताशी ऑफिसला आलो मी. म्हणजे ऋतुजाला वगैरे घरी सोडले आणि आपला हे वाला आयपॅड लेके ऑफिसवरती आलो आहे. कारण आत्ता मला जायचं आहे हर्षदकडं, आणि हा वाला जो ब्लॉग आहे एडिट करायचा आहे. हर्षद 5व्या फ्लोअरला आहे, जो 5वा फ्लोअर आला आहे, तर त्याच्याकडे जायचं. मे बी असेल ऑफिसवरती. तो एकटाच होता. 1 मिनटं, तो एकटाच होता. काय करत होतं माहीत नाही, पण तो एकटाच आहे. मित्रांनो, आज खूप मोठा खर्च होतो आहे या ठिकाणी. मी तरी हेल्मेट घातलेलं आहे. आजचा ह्या ब्लॉगचा दिवस दुसरा आहे आणि चिनू भाई आणि मी आता सिक्रेट मिशनसाठी चाललो आहे. आम्ही टाटा समुद्रापार दुबई फॉरेस्टच्या पलीकडच्या साईडला एका ठिकाणी. आणि दरम्यानच्या काळात आम्हाला डिटेक्टिव्ह बनायचं सध्या काम भेटलेलं आहे. मग चिनू शेट एक टॉम क्रूजचा गॉगल जरा घ्या, घे बुंदी घे. चिना तो हा दिसतोय तू, तलायवा तालापती. ओके का? बे मास्क घे ना चिना, एखादा मास्क घे. अरे कॅश नाही ना. हे घे ना एखादं, हे घे. बाय द वे, हिच्यावरती चाललोय आम्ही. चिनू शेटला जरा हे लागत होती, काय बोलतात त्याला, धूळ लागत होती, म्हणून त्याने तो गॉगल घेतला. पेमेंट कितीला आहे रे? कितने का आहे? 100 सही रेट आहे गुरु. 100 मध्ये मजा.
कुणाला बोलतोय हवाला मास्क पण घेत नाही, जाऊ द्या. तिथं त्याचा कसला तरी शो चाललाय. कसला तो फोकचा शो येणार आहे. हा ते होय. आजचा मी काल पण इथं आलो होतो आणि आज पण परत इथं आलोय. आता एकट्याने आलो काल. काम होगा 2 पैसे मिळते. आता बंद झालंय ते, पण मी तुला स्टॉल दाखवतो त्या साईडला. हसी आहे ना, हसी आहे डी एच बंद व्हायला लागलं ना. आम्ही आता आलो इकडून जायचं का, बंद व्हायला लागले सगळे हे सगळे काउंटर सगळे क्लोज व्हायला लागले आणि आम्ही आत्ता आलो. म्हणजे आमचं प्लॅनिंग झालं होतं की रस्त्याने जर जाताना कुठं जर दिसलं रस्त्याने, म्हणजे जर हे हा व्ह्यू भारी होतो रे असं टुकडू पॉईंट ऑफ व्ह्यू. हा ना आयुष्यात पहिल्यांदा सी आम्हाला आज परत स्पायसी केकचा स्टॉल शोधायचा आहे. मी इथूनच पुस्तक घेतली होती दिस नाही. परत इकडे आलो आम्ही. कुठं हा होऊ शकतं तसं. आम्ही आलोय प्रवाहाच्या उलट्या दिशेने, असं झालं विषय. चल काय ते त्या साईडला त्या स्टॉलला पहिलं एकदम पहिल्या लाईनीतच होते. हा यच आहे ते यच. शिनू तू पक्का जुन्या काळातला माणूस दिसतो माहिती का, ह्याच्यासारखा पांडवा. घ्यायचं तुला एकदा पुस्तक वगैरे, चल मी गिफ्ट करतो. मग तू तुम्हाला तसं पण आज की पार्टी आपके तरफ से जनाब आली. याला किडनॅप करायचं का पोराला. यच त्या रो मध्ये आज भेटलं ना स्पायसी गिफ्ट. पप्पीच घेतो डायरेक्ट त्या साईडला आहे. यच रे यच हे यचची लाईन आहे ती, यचवाली लाईन आहे. काल अख्खं हे सगळं फिरलो भाई मी. गल्ली बोळ अख्खा यच 15 8 9 10 11 12 13 14 15 बंद सगळं बंद. लाल कपडे. हे जर इन केस इथं जर लाईट गेली कसा फील येईल इथला. मी तर बॅग आणलेली बॅग भरायची डायरेक्ट. रात्री झालं भारी वाटतं रे. तयारीत असतो आपण. तयारी फुल तयारी. भेटला वेळ 15 त्यांचं पब्लिकेशनचं नाव मला आठवत नाही, पण इथंच कुठेतरी होतं H15 हा रायटर पब्लिकेशन असं आहे का तिथं. नाही हे बघ हे पुस्तक आहे त्यांचं. नाही कुठे. तर मित्रांनो आता चिन्मय शेटनी आत्ताच 2 पुस्तकांची खरेदी या ठिकाणी केलेली. विषय काय माहिती आहे का, मला कविता नाही आवडत. कविता नाहीच आवडत तरी सुद्धा घेतली आहे तू. त्याच्यातला जो कवी आहे, एक कवी आणि एक कविता. कवितातलं हा तसं काहीतरी मिस्ट्री असं त्याच्यात. कवितातला जो कवी आहे, कोणता कवी म्हणजे मी आहे, पण कविता नाही आवडत. अजून एक आपल्याला गाईज आत्ता आम्हाला आहे ना एक हे पुस्तक आहे बटाट्याची चाळ, ते घ्यायचं आहे. चिन्मय शेटनी 2 खरेदी केले, मी 2 खरेदी केली. मे बी ह्या स्टॉलला ओशो दिसतो. ओशो नाही, या एका पहिल्या स्टॉलला होतं कुठेतरी. मला आठवत नाही आत्ता. ते काल गेलो होतं आम्ही, काल होतो ते. आत्ता मला आठवत नाही. बाहेर एवढा तो नाही का ते काय रे ते पहिलं त्यांचं गाजलेलं गाणं कोणतं ते कुठलं तरी त्यांचं मन तुझं जलद रंगाच्या आधी पण एक आहे ते, आठवत नाही मला काम कोणतं माहिती नाही का. मावळ्या आम्ही त्यांचं नाही ते बघ ते वेगळे आहे का. ते वेगळं आहे. ते वेगळे. आता फक्त ते आपण परत एकाच ठिकाणी आलो. मे बी सापडत आहे इथे. हा स्टॉल भेटला. इथं आहेत थाराभाई. कोणतं हे घ्यायचं का. कोणतं हे नाही रे आपलं नाही. आपल्याला ते हे वाला घ्यायचं आहे. पावनखिंड घ्यायचं का. पावनखिंड इथं कुठेतरीच होतं रे. काहीतरी मोठा विषय मोठा. मग आता काय मी वाचून जिंदगी गेली पाहिजे तरी संपूर्ण एवढं मोठं. मग पार्टनर गोपूजी ते इका काय म्हणून एक पुस्तक आहे माहिती आहे. इका काय म्हणून ते पण आहे. बटाट्याची चाळ शोधतोय मी. बटाट्याची चाळ पण भेटत नाही.